नमस्कार. वनरक्षक भरती संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच अमरावती विभागांतर्गत जी वनरक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे, तर याची कागदपत्र पडताळणी आणि त्यानंतर धाव चाचणी करता नवे वेळापत्रक नुकतेच वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले आहे। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की अमरावती विभागांतर्गत दिनांक 20 जानेवारीपासून ते 24 जानेवारी दरम्यान सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तर येथे कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणी घेण्यात येणार आहे। तर स्थळ असणार आहे बांबू गार्डन, वडाळी, अमरावती, तालुका, जिल्हा अमरावती येथे असणार आहे। तर लक्षात घ्या, धाव चाचणीचा कालावधी देखील 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान येथे एकूण 5 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे। तर याचे स्थळ देखील येथे देण्यात आले आहे। तर लक्षात घ्या, ज्या उमेदवारांना 45% पेक्षा अधिक गुण आहेत अशा उमेदवारांची सदरच्या कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप चाचणी करता निवड होणार आहे। तर ही सर्वांनी महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची आहे। त्याचबरोबर येथे पाहू शकता की येथे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याची सूची देखील देण्यात आली आहे। तर यामध्ये हॉल तिकीट तुमचं लागणार आहे, त्याचबरोबर परीक्षा केंद्रावरील तुमचं जे ओळखपत्र आहे ते देखील लागणार आहे, तसेच ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्रत देखील तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर शैक्षणिक पात्रता व जे हायर एज्युकेशन जे तुम्ही ऑनलाईन फॉर्ममध्ये नमूद केले होते त्याची सर्व मूळ कागदपत्रे इथे लागणार आहेत। त्यानंतर तुमचं वय याबाबत जन्मदाखला किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला देखील चालणार आहे। त्याचबरोबर ज्या कॅन्डिडेटने समांतर आरक्षणांतर्गत अर्ज केला असेल तर तसे प्रमाणपत्र सादर करावे लागेल। आणि तसेच रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत जे कॅन्डिडेट असतील त्यांना जात प्रमाणपत्र तसेच कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे। तर यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अट शिथिल असेल, नंतर देखील तुम्ही सहसा कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र सादर करू शकता। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याबाबतचे डोमासील प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागेल। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या उन्नत गटामध्ये जे मोडत नाहीत अशा कॅन्डिडेटना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू असल्यास सादर करावे लागेल। तसेच EWS कॅन्डिडेट असतील तर त्यांना तसे प्रमाणपत्र सादर करावे लागेल। आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे, मॅरिड आहेत अशा कॅन्डिडेटना लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल। तसेच ST कॅटेगरीतील जे कॅन्डिडेट आहेत त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे। तसेच आत्महत्याग्रस्त किंवा इतर पॅरलल रिझर्वेशन अंतर्गत जे कॅन्डिडेट असतील तसे त्यांना सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहेत। आणि ओळखीचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल प्रती घेऊन जायचे आहेत। आणि त्यानंतर येथे पाहू शकता की तपासणी करता अनिवार्य दस्तऐवजी सूची देण्यात आली आहे। आणि तपासणी करता मूळ कागदपत्रासहित एक जादाचे स्वयंसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला घेऊन, फोटो पण घेऊन जायचा आहे सोबत, तर संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन दिलेल्या वेळेप्रमाणे उपस्थित राहायचं आहे। परंतु अद्यापही पोर्टलवरती पाहिलं असता इथे कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले नाही आहे, परंतु लवकरच येथे पोर्टलवरती संपूर्ण यादी आणि हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल। तर ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा।